राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। या दृश्यांमधून आपण समजू शकतो की चित्र किती भीषण होत चाललंय। वाशिम मध्ये कॅनच्या कॅन घेऊन बळीराजा रात्रभर जागतोय। हिंगोलीत ट्रॅक्टर सह रंगा लागलाय। बीड मध्ये शेतकरी राजा मागणी करतोय पेट्रोल द्या, रात्रंदिवस पेट्रोल चालकांची वाद कुठे संवाद घडतोय। येवलामध्ये ही अगदी याच पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय। जालन्यामध्ये पोलिसांची कुमक दाखल झालेली आहे। संभाजीनगर मध्ये एकाच वेळी पाण्याच्या टँकरनाही डिझेल मिळत नसल्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले। जळगावमध्येही ट्रक चालक ठप्प झाले। शेतीमालाचा पुरवठा थेट महापालिकेला महानगरांना यायलाही आता ठप्प झालाय। बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, येवला, बीड, हिंगोली आणि वाशिम मधली दृश्य आहेत। पंपावर इंधनासाठी वाहनांच्या आणि कॅनच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल मिळत नसल्यानं शेतीची कामं ठप्प झाली आहेत। इंधन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर पेट्रोल पंपावरच मुक्काम करावा लागतोय। बुलढाण्यात पेट्रोल डिझेल टंचाई आता हिंसक वळणावर पोहोचली आहे। डिझेलसाठी पंप चालकाला तलवारीचा धाक दाखवण्यात आला आहे। पिंपरी गवडी गावाजवळील रिलायन्स पेट्रोल पंपावर राडा झालाय। कॅनमध्ये डिझेल नाकारल्यानं पेट्रोल पंपावर प्रचंड राडा झाला। हातात तलवार घेऊन ग्राहकांनी पेट्रोल पंपावर हैदोस मांडलाय। बुलढाण्यात इंधन टंचाईमुळे मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते आहे। दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। त्यातच लोणारमधल्या कामलजा माता पेट्रोल पंपावर डिझेलचे टँकर आल्यानंतर शेतकऱ्यांनी डिझेल घेण्यासाठी जीवघेणी धावपळ करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आता प्रचंड व्हायरल होतोय। सकाळपासून पंपाच्या बाहेर रांगेत उभे होते, मात्र जसं डिझेल वाटप सुरू झाल्याची माहिती नागरिकांना मिळाली तसे कॅन घेऊन नागरिकांनी धावपळ करत पंपावर गर्दी केली। बुलढाण्यात पेट्रोल डिझेल टंचाई विरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। शेती मशागतीची धावपळ सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी बुलढाणा मलकापूर महामार्गावरील परडा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महामार्ग रोखल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून पोलिसांकडून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर जळगाव जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून डिझेल टंचाईमुळे वाहतूक व्यवस्थेवर देखील परिणाम झालाय। वाहतूक व्यवस्थेचं अक्षरशः कंबरडं मोडलं गेलंय। डिझेल मिळत नसल्यानं जिल्ह्यातील शेकडो ट्रक 4 ते 5 दिवसापासून अडकून पडले असून विविध राज्यातून आलेल्या ट्रक चालकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। वाशिम जिल्ह्यात सलग 8व्या दिवशी पेट्रोल डिझेलचा तुटवडा कायम असून डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। अनेक पेट्रोल पंपावर शेतकरी रात्रभर डिझेलसाठी रांग लावून बसल्याचं आढळून आलं असून 1000-2000 रुपयांच्या डिझेलसाठी शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागते। सकाळपासून अनेक पेट्रोल पंपावर कॅनचे लांबच लांब रांग पाहायला मिळते आहे। मध्यरात्री अकोला नाका परिसरातील छाबडा पेट्रोल पंपावर डिझेलचा टँकर दाखल होताच शेतकरी आणि वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं। आम्ही सकाळी इथे 8 वाजतापासून हजर आहोत, तरी आम्हाला अजून पेट्रोलचे काही आणि डिझेल भेटत नाही। तरी आमचं म्हणणं आहे, कारण आम्हाला समजा याने 4 वाजतापासून इथं टँकर आणून उभं केलेलं आहे, तरी यांची काय समस्या आहे, यायला द्यायचं का नाही ते आम्हाला याने सरळ सांगावं। अजून आमच्या पोटालाही काही खाण्या नाही, काहीच नाही। कारण आता सध्या सकाळचे रात्रीचे 12 वाजलेले आहेत, तरी अजून आम्हाला काही डिझेल मिळून नाही राहिलं। किती दिवस झाले अशी परिस्थिती? कमीत कमी 15 दिवस झाले अशी परिस्थिती चालू आहे। कारण शेतकऱ्यांना करायचं तरी काय करायचं। राज्यात सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईची झळ आता ग्रामीण भागालाही मोठ्या प्रमाणात बसू लागली आहे। येवला तालुक्यातील पाटोदा तसंच लासलगाव परिसरात डिझेलसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शेतकरी आता डबे, कॅन आणि बॅरल घेऊन पहाटेपासून पेट्रोल पंपावर रांगा लावत आहेत। मात्र अनेक तास प्रतीक्षा करूनही अपेक्षित प्रमाणात डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। हिंगोलीत डिझेल तुटवड्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय। डिझेलच मिळत नसल्यानं याचा फटका शेतकऱ्यांसह
भाजीपाला विक्रेत्यांनाही बसतोय। डिझेल अभावी एका नातेवाईकाला आपल्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारालाही पोहोचता आलं नाही। परभणीत 100 लिटर डिझेलसाठी सातबारा आधार कार्डची अट ठेवण्यात आली। एक धक्कादायक बातमी आहे। परभणीत शेतकऱ्यांसाठी पुरवठा विभागानं हे थेट आदेश दिलेत। सातबाराची अट लावणं हे चुकीचं असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। सातबारा सहजासहजी मिळतो का? शेट्टी यांनी हा सवाल विचारलाय। परभणीत डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे सातबाऱ्याची मागणी झाली आहे। लोकांनी काळा बाजार करू नये हा उद्देश असल्याचं आता शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलंय। डिझेलसाठी सातबाऱ्याचा नियम लावणं चुकीचं असल्याचं मत दत्ता भरणे यांनी व्यक्त केलंय। काही लोकांनी काळा बाजार करू नये हे त्याच्या मागचा उद्देश आहे। मुळामध्ये जे शेतकरी आहे ज्यांना खऱ्या अर्थाने ती गरज आहे, आज जर ह्या 8-10 दिवसामध्ये शेतीची मशागत किंवा इतर काही कामं जर शेतीची केली नाही तर पुढचं पूर्ण पीक त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकरी हा खऱ्या अर्थानं त्यांना त्रास होऊ नये म्हणून हे सरकारने जे काळे बाजारवाले आहेत त्यांच्यासाठी लावलेला हा नियम आहे आणि त्याची शेतकऱ्यांना चिंता नाही आहे। शेतकऱ्यांकडे त्यांचा सातबारा आहे म्हणून त्यांचा ह्या गोष्टीला कुठेही विरोध सुद्धा नाही। शेतकऱ्यांच्याकडे डिझेलसाठी सातबारा मागणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। यादी जर का पंपवाल्यांना गेली असती तर ती यादी बघून पंपवाल्यांना या शेतकऱ्यांना डिझेल देता आलं असतं, परंतु रांगेत उभा राहा, त्याच्यानंतर सातबारा घेऊन या, मग डिझेल देतो। आता सातबारा काढायचा म्हटलं तर तलाठी जागेवर सापडत नाही, सापडला तर 50-100 रुपये घेतल्याशिवाय ते सातबारा देत नाही। ही अवस्था शेतकऱ्यांची आहे।